चिंतन केल्याशिवाय, आपली बुद्धी लावल्याशिवाय समजणार कसं हे मला माहिती. केवळ आपण त्या ठिकाणी बाहेरची जी चकाचौंध आहे त्याच्याकडेच पाहून बसतो हे सांगितलं होतं वाक्य, आणि दिखावा. म्हणून महाराजांचं वाक्य 13 तारखेचं आहे ना, काय सुविचार विठ्ठल महाराजांचे कॅलेंडर. बनावं, दिखावं, सरावं, दृष्टी न देक, मर्म में दृष्टी देणं, असं आहे काहीतरी. हे बनावट, दिखावट, सजावट याच्यामध्ये नव्हे, मर्म काय त्याच्यावर पहा. पण बाहेरची दिखावट बघू नका हे सांगायचं होतं. केवळ म्हणजे न समजण्यासारखं मी अजून शास्त्र वाचते ना काही. तुम्हाला जी भाषा समजते लेंच्याची त्याच भाषेत बोलायचा प्रयत्न करतोय, कारण आर्याची भाषा तुम्हाला कळणारच नाही, कारण लेंची भाषेकडे तुम्हाला लक्ष जात नाही. लेंच्या भाषेमध्ये जरी धर्म सांगायची वेळ आधी सांगितला जातोय तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये, तरी तुम्हाला त्याच्यातनं काय वाटत नाही की बाबा हा हे काहीतरी सांगितलं काहीतरी आहे, कारण तुम्ही ते लक्ष घेऊन झालेलं नाही की आपण इथं आलोय कशासाठी. ढकलल्यासारखा आलेला आहे तुम्ही. घरात वेळ पुश केल्यानं, पुश केल्यामुळे झाला ना. किती वेळा आपण ती गोष्ट ऐकली, ते पाण्यात पडलेला मुलगा आणि एक मनुष्य, ते गर्दी असते बोटेवर, आणि मग एक पहिलवान पाण्यात उडी मारलेली आहे आणि पडलाय पाण्यात, आणि त्या मुलाला बाहेर वाचवतो. सगळेजण त्याची कौतुक करते, तुम्ही किती धीट आहे, त्या मुलाला वाचवलं केलं. आणि ती काय म्हणतो, चिडलेला असतो ती आहे ना. काय म्हणला ती सोडा म्हणला पाहिजे, आधी मला सांगा काय, मला ढकललं कुणी ढकललं. म्हणजे ही अशा प्रॉब्लेम आहे आपल्या धर्मासमोर. हे अशी आपण ढकललेली आहेत फक्त कुणाला आहे ना, म्हणजे अंतरंगातून हा असं आहाची जे फिलिंग आहे. तुम्ही फिरायला गेला तिथं काय तुम्ही बघितलं असेल आणि तिथं तुम्हाला किती भारी आहे, बेस्ट आहे, असं काय वाटलं का नाही. दिल्लीला कुतुब मिनार बघितलं का नाही, दिल्ली ते परत तुम्ही हे बघितलं ना, संसद भवन मोठं, लोकसभेचं भवन राहिलेलं मोठं, कसलं भारी होतं का नव्हतं. बरं भारी वाटलं ना, कधी वाटलं शास्त्र भारी सांगतो असं. म्हणजे आमची भाषा जरी वापरली जाते आहे, वापरणं योग्य नाही, हित मित्र प्रिय चांगल्या गोष्टी बोलाव्यात असं नियम आहे शास्त्रात. मागं पण तुम्हाला वाचून दाखवलं. कोणतं, असत्य आहे ना, पाप. सत्य महाव्रतांतर्गत असत्य कशाला म्हणायचं, कारण आचार्याने लिहिलेलं आहे. काय गाथाय वरती भाषा समितीमध्ये नियमसारमध्ये गाथा येते, पैसून हास कक्कस म्हणजे काय, पैशून्य वचन, हास्य निर्माण करणारे वचन, कर्कश वचन करणारे. पैशून्य हास कक्कस, परनिंद अपपसस्यम वयनम, परिचत्तास परहिदम भाषा समिती वदंतस. असे गाथा येते नियमसारमध्ये भाषा समिती संबंधी. भाषा समिती कशाला म्हणायची, ज्या वचनामध्ये पैशून्यता नसावी, हास्य उत्पन्न निर्माण. जर मी तुम्हाला म्हटलं शास्त्राला उद्यापासून धीरूभाई वगैरे येऊ नका असं संयम म्हटलं मी केवळ तुम्हाला, काय होईल, काय होईल. पडत्या फळाची आज्ञा आम्हाला तीच वाट बघत होतो, तुम्ही कधी म्हणताय असं होणार नाही. बघायचं तुम्हाला डेमो देऊ तर आम्हाला माहित नाही आहे तुमचं आहे म्हटलं ना. तुमचा अपमान करत तोपर्यंत तुम्हाला काय बोललं नाही येत आम्ही शास्त्राला, ठीक आहे, नाही येत आम्ही मंदिरात, नाही आम्ही धर्म करत, ठीक आहे, आम्हाला काय फरक पडत नाही त्याने. तुमचीच श्रोता कमी होतील, तुम्हाला प्रॉब्लेम येईल असं तुम्हाला एक कल्पना असते. देवाला अडचण येईल का काय, सांगणाऱ्याला अडचण येईल का काय. काय सांगत होतं सांग
इकडं तिकडं बघत बसायचं. दुकानात कसं करतो, एक गिऱ्हाईक सोडत नाही, इथला एक शब्द सुटला नाही पाहिजे कानावर नियमानं. तिथनं एक गिऱ्हाईक सोडू वाटतं का? साधं 1-2 किलो खिळे घ्यायला आलं तर देणार का नाही? अरे तिथे एक गिऱ्हाईक 10 रुपयाचा असो नाही तर 50 असो नाही तर लाख रुपयाचा असो, गिऱ्हाईक करणं पाहिजे. एकही गिऱ्हाईक आपल्या दुकानात माघारी झालं नाही पाहिजे. मग इथला एक शब्द सुटला तर तुम्हाला कळत नाही किती मोठं नुकसान होतं ते. पण फरक काय पडतो, नुकसानच कळत नाही इथलं आपल्याला अजून, कारण आपलं हित कशात आहे कळलं नाही, आपण कोण आहे कळलं नाही. ही मेन अडचण आहे की तुम्ही जीव आहात हेच कळायचं अडचण अजून समजलं. तर मी एक जीव आहे, हे बाकी माझं काय नाही, मी कोण नाही. रोज आपण ऐकतोय, रोज आपण म्हणतोय, तन से जिसका ऐक्य नहीं हो सुतती मित्र से कैसे, चर्म दूर होने पर तन से रोम समूह रहे कैसे. काय अर्थ होतो त्याला? तन माहिती का, तन शरीराशी संबंध नाही आहे. तन से जिसका ऐक्य नहीं हो, शरीराबरोबर जिथं एकत्व नाही आहे तिथं सुत कोणाला म्हणायचं? सुत कोणाला म्हणायचं? संयम. काय म्हणायचं? काय असेल ते असेल तुम्ही सांगा. हे तीय कशाला म्हणायचं? तीय, सुत तीय मित्र से कैसे, त्याच्यात तीय शब्द आहे का? तीय कशाला म्हणायचं? तुम्ही जाणे देव जाणे, आमचा काही संबंध नाही. काय कळते का? सुत म्हणजे पुत्र, तीय म्हणजे बायको, मित्र. मग काय झालं? जिथं त्या ठिकाणी आचार्य सांगते, तिथं आम्ही गती आचार्य, जिथं त्या ठिकाणी शरीराबरोबर माझा एकपणा नाही मनीषाबू. कुठं घेऊन बसलाय म्हटले, माझा मुलगा, माझी बायको, माझा मित्र. सुतकीय मित्र से कैसे, त्यांच्याबरोबर आमचं एकत्व कुठनं काढलं तुम्ही? चर्म दूर होणे पर, उदाहरण दिलं त्यांनी. रोम समूह रहे कैसे, कळते का? चर्म म्हणजे कातड आहे, कातड आहे, आणि त्या कातडीच्या वर काय असते? केस असते ते नाही. शरीर हातावर केस आहेत का नाही? आणि मग ते कातड काढले तर केस राहतील का? कातडच निघाल्या तर केस कसे राहतील? तसं म्हणते आचार्य, शरीरच नाही राहिलं तर बाकी पराचा काय माझा संबंध? असं आहे ती. परत रव्याशी आपला काही संबंध नसतो बाबांनी, लक्षात केव्हा घेणार आपण? तेव्हा विचार करणार. वेळ निघून जाती, हातातनं वाळू जशी त्या ठिकाणी निघून जाते, हातात घेतलेलं मोदळीत पाणी नष्ट होऊन जात. अंजुली जलसम जवानी क्षीण होती, जाते सगळं निघून, राहते काय? उगवलेला सूर्य मावळतोय, सांज दिल कर लालिमा सम लालिमा हे भालकी. कशी कुंकू कसं आहे म्हणून सांगितलं, संध्याकाळचा सूर्य जसा मावळतेला लागलेले त्याप्रमाणे असते. पण मान्यता अशी आहे, माझा अमर आहे पती मीला काय म्हण, सांज दिन कर लालिमा म्हणते. सगळं असं क्षणिक आहे, अनित्य आहे, शरीर सांगताना सुद्धा. आणि परत म्हणजे परापासून भिन्न आहे म्हणून सांगतोय आचार्य इथं. अन्यत्व भावना सांगते. मग कळणार कसं आपल्याला? केव्हा कळणार? काय विचार करणार आहे का नाही? म्हणून वेळ निघून चालली. विचार जर आज नाही करणार तर परत ही वेळ येणार नाही माघारी. फिरून वेळ येत नसते माघारी. फिरून वेळ कधीच मागचा भूतकाळ परत येतो का फिरून? भूतकाळ कधी आलेला नसतो. टाइम मशीन वगैरे काय नसतं. ही खोटं असतं सिनेमामध्ये दाखवते. तुम्हाला वाटतं हो निघतो भूतकाळात, निघतो भविष्यकाळात. तरी ऑल फॉल्स. तसं काय नसतं. आजपर्यंत अजून कुठला सायंटिस्ट तसं करू शकला नाही आणि होऊ शकत नाही ना. व्यवस्था तशी नाही. पण परत फिरून न येणारा काळ, असा चांगला काळ, असंच जर त्या ठिकाणी आपण धर्मसाधना आराधना शिवाय जर व्यर्थ वाया घालायला लागलो तर तुमचं नुकसान किती मोठं होतं तुमच्या लक्षात येते का? आपल्याला निदान श्रद्धेमध्ये फिक्स झालं पाहिजे की नाही, माझं हित कशात आहे, माझं हित कशात आहे याच्यावर विचार तर नको का आपल्याला यायला?
त्यासारखं आपण फक्त बाहेरचं सीता नाही त्याचा विचार करणार, माझ्या संसाराचा, माझ्या दुकानाचा, माझ्या शरीराचा, माझ्या केसाचा गळली का राहिली, आणि माझं कॉलेज कोणतं आहे, ही मिळते का नाही मिळते, हॉस्टेल का नाही मिळते, काय कसले विचार आहे सगळे तुच्छ विचार. कोण आपण, काय आपण, कोण होता असं तू, असं एक भजन आहे, काय झाला असं तू, असे काय काय अर्थ होतो त्याचा. कोण होता म्हणजे तू परमात्मा स्वभावी आत्मा, आणि काय झालं तर बहिरात्मा. अवस्था काय, परमात्म्याची बहिरात्मा अवस्था शोभास्पद आहे का, ते शोभायमान आहे का. आपण सगळे परमात्मा म्हणून पुन्हा पुन्हा कोण सांगतं तुम्हाला तुम्ही परमात्मा म्हणून, कुठं ऐकायला मिळतं तुम्हाला तुम्ही परमात्मा म्हणून, आणि तुम्हाला किंमत किती आहे तुम्ही परमात्मा म्हणून सांगितल्यामुळं. अरे मी परमात्मा कळते का तुम्हाला काय. ज्या देवाचं दर्शन करताय तसलेच तुम्ही आहात असं तुम्हाला रोज सांगितलं तरी तुम्हाला अक्कल येत नाही. काय विचारच करायचा नाही ना, काय आपला संबंध, ती परमात्मा म्हणजे आपला संबंध नाही. मला फक्त कळतंय शरीर, आणि मला माझा संसार कळतो, दुकान कळतं, बाकी काय माझा संबंध नाही, पैसे कळते, एवढंच कळतं. बरोबर आहे का संयम. काय नाही होणार याने नुसतं असल्या मंद कशाने काय होत नसतं. कशाय मंद मिळाले सगळं शास्त्र ऐकशील आहे, कशाय करणार नाही सगळं होईल, पण उपयोग काय त्याचा. चांगली गोष्ट मिळून सुद्धा जर त्याचा उपयोग त्याला करता येत नाही तर त्याच्याकडे ती वस्तू देण्यात काय अर्थ नसतो. म्हणून कर्म आपल्याकडनं मनुष्य पर्याय सगळं वैभव, जैन धर्म, जैन कुल, सगळी बुद्धी भीती सगळं काढून घेतं. दिलं होतं एकदा संधी, बाबा बघ तुझं कल्याण करण्याची एक संधी आहे, मनुष्य पर्याय, जैन धर्म, जैन कुल मिळालं, सगळ्या प्रकारची अनुकूलता मिळाली असताना तू जर स्वतःचं हित करून घेतलं तर माझ्यापासून तू स्वतंत्र होशील, मुक्त होशील, या संसार बंधनातून मुक्त होऊ असं सांगतात ते कर्म. एक संधी, लास्ट संधी और लास्ट चान्स आहे, लास्ट किंवा लास्ट असं असतं ते, शेवटची नाही तर गमावलेली असा अर्थ होतो. आत्ता नाही सावध झालं तर केव्हा सावध होणार. नरकात जाऊन काल मी नरकातलं वर्णन वाचत होतो, वाचता वाचता अशी भीती वाटायला लागली. पूर्वी म्हणजे भीती वाटायला पाहिजे ना, ते वर्णन ऐकून असलं नरक जर असेल आणि मी काय केले मला माहिती असतं तर मला त्या नरकात पडून असलं दुःख भोगावं लागेल तर कसली भीती वाटेल त्या पापाची. नको, तुम्हाला कळत नाही अजून. तुम्ही काय खाता, काय पिता, काय वापरता, कसं चालता, बोलता, उठता आणि तुमचे भाव परिणाम जर तपासले तर कधी बघितलं का त्याचं फळ काय मिळेल. नरक कशामुळे मिळतं, कसं मिळतं, काय तो राजा जो होता नारायण आणि त्रिकृष्ण नारायण होता आणि ते भोगामध्ये वेळ घालवला, नुसता विषय भोगामध्ये. मी याला नरकात गेला आणि मग नरकात गेल्यामुळे तुम्ही कुठं आलो इथं, आणि किती तिथं नारकी कशी त्याच्या अंगावर तुटून पडते, अंगाचे तिल तिल करे देह के खंड, असुर भिडावे दुष्ट प्रचंड. म्हणून तिथं थायलंडमध्ये एक हे आहे का नाही, थायलंडला जाणार ना, थायलंडला जाय बहुतेक मंदिर आहे का नाही तिथे. त्या मंदिरात देवच नाही, मंदिर नाव आहे त्याला, पण त्या मंदिरात एक पण देव नाही. असलं कसलं मंदिर, मंदिरचा अर्थ काय होतो, त्याच्यामध्ये देव असलं त्याचं नाव मंदिर, आणि तिथं मंदिरात देवच नाही पण त्याचं नाव मंदिर आहे. आणि तिथं आहे काय तर सगळी नरकातली दृश्य आहे. नरकामध्ये कसं कसं काय काय पद्धतीने दुःख भोगावं लागतं. गरम कडेमध्ये तळणं काय, भयंकर वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. पुन्हा पुन्हा वाचून बुद्धी स्थिर करायला नको आपल्याला. मला या परिणामाचं फळ मला काय भोगावं लागणार याचा विचार करायला नको. हसत हसत करील परिणाम परत रडता रडता सुद्धा भेटत नाही. माझ्या सहजतेने चाललंय. भक्तांना काय विवेक नाही, काय नाही. फक्त आज मला जिभेला टेस्ट आली बाज झालं, मला अंगाला वास आला बाज झालं. बाकी काय आपल्याला करायचंय, तिथं मातीत जाय ना का. बाकी किती जीव मरते तर किती जीवाला त्रास होतोय, दुःख होतंय, त्याच्याशी माझा काय घेणं देणं आहे का. मला बरं वाटतंय ना, बाज झालं माझं. मला दुसऱ्याचा विचार करायची काही कारणच नाही.
हे सगळे आमची बुद्धी. दुसऱ्याला कोणाला विचार करायचा विषयच येत नाही की माझ्या सुखासाठी कोण कोण दुःखी करतोय मी, आणि कोणत्या सुखासाठी? शरीराच्या सुखासाठी. काकीमा आले काय काम? काकीमाचं तुझं तर जमत नाही. पण प्रवासामध्ये आई नव्हती, वडील नव्हते, तर सगळ्याशी जमवून घेतलं का नाही? सगळ्यांनी तुझं कौतुक केलं, म्हटले काय एकदम शांत होता, चिडवलं का नाही सगळ्यांनी तुला? पण तू कोणावर चिडला का? कोण बॅकिंगच नाही. बॅकिंग म्हणजे आई वडील बाग असल्यानंतरच मग माणूस जरा परत असं करते. कुत्र्याबरोबर मालक असल्यानंतर कुत्रा अंगावर प्रत्येकाला जातं, मालकच नाही म्हणतात कुत्र गपचिप शिफ्टी घालून गप बसतं. बरोबर आहे का नाही? एन्जॉय केलं ना? म्हणजे असं सांगायचं असं समजून घ्या रे. काय काय खातोय, काय पितोय, काय करतोय आपण, आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला काय मिळालंय, हा त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे का नको? म्हणून जाग व्हा असं म्हणतोय. डोळे उघडून बघायला शिकलं पाहिजे. कसलं कसलं दुःख चार गतीमध्ये पुन्हा पुन्हा आचार्य सांगते. पुन्हा पुन्हा वाचा जर बुद्धी जागेवर येत नसेल तर. हिंसे पापाने काय फळ मिळतंय, चोरी पापाने काय फळ मिळतं, खोटं बोलल्यानं काय फळ मिळतं, कुशील सेवन केल्यावर काय फळ मिळतं, परिग्रह संचय केल्यानं काय फळ मिळतं, भरभरून लिहिलंय शास्त्रामध्ये. वाचन करा, विचार करा, आणि खोटं नाही. जोपर्यंत अनुकूलता आहे, पुण्याचा उदय, तोपर्यंत तुम्हाला वाटते काय नाही काय नाही, असलं काय नाही, सगळं माझं चांगलं चाललंय. पण तसले काय उदय कायमचे राहत नाही. इतकं सुंदर वर्णन आहे जिनेंद्र देवाने कर्णयोग आपल्याकडे इतका छान लिहून ठेवलेला आहे. तो कुणाकडे नाही आहे, फक्त जिनेंद्र देवालाच तो दान समजू शकतो. सगळ्यांचे कर्म, कर्माच्या स्थिती, प्रदेश, अनुभव, सगळ्या गोष्टी एकदम खाली वर, 8 कर्म, 144 प्रकृती, बंध, उदय, सत्व, कसलं टेरिफिक आहे माहिती तुम्हाला? काय करायचं? आम्हाला जागा कुठं असली तर सांगा, की तुम्ही उगाच असलं काय सांगत बसू नका. बरोबर आहे. एखादी चांगली मोक्याची जागा असलं तर बघा, अजून म्हणजे आम्हाला हाय सवड आहे. काय करायचं आपल्याला? बरोबर आहे का? बोलायचं आत्मकल्याण कोणालाच पडलेलं नाही आहे. संयमच काल सांगत होता. पप्पाला सांगून सांगून दमलो. त्यांच्या घरातलाच इंटेरियर आहे, त्यांचं ऑफिस बिगर एसीचं, त्या उन्हाळ्यामध्ये पत्र्यात तिथं तापून तापून गरम झाले सगळे, पण अजून सुद्धा त्या ऑफिसमध्ये एसी बसवना. त्या लोखंड जे अजीव आहे, अचेतन आहे, जो माल विकते त्याला शेड केले, पण अजून ह्यांच्या डोक्यावर काही शेड येईना. बरोबर आहे. मला वाटतं पोरासाठी तर करेल, पण काल पोरगच म्हटला पप्पा ऐकतच नाही. आता मी म्हटलं असं कसं झालं माहित नाही मला, असू शकतं, काय सांगता येत नाही. शेवटी काय कोण कोणाचं नसतं, ह्याच्याबरोबर शिकी. तुला वाटते पप्पा माझे काय ऐकते तुझं, तुला दुःख होतंय, उन्हात बसतोय, आधी पहिल्यांदा व्यवस्था कशी करायला पाहिजे तुझी आहे का? काय पोरासाठी नाही, गिरायकासाठी. गिरायक परत ती लोखंड उचलताना पोळलं माघारी गेलं तर आम्हाला आत्ताच पाहिजे, कोण उचलायचं? मग त्याला जरा गार ठेवलं, पण मग गिरायक आपलं घेऊन जाते, गिरायक माघारी जाणार. अशी व्यवस्था आहे, म्हणजे सगळी व्यवस्था दुसऱ्यांची. त्याच्यामुळे मला फक्त 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 मेक इट रेन, मला तर ती शब्द आवडला एकदम, आहे ना. म्हणजे त्याला पाऊस पडा, म्हणजे असं असं काम करा की नुसतं त्याचा पाऊस पडला पाहिजे, असा अर्थ होता ना. म्हणजे शब्द किती भारी त्याच्यात, मेक इट रेन, आहे ना. म्हणजे तुम्ही सगळी सगळी सारी कायनात लगा दो, है ना. किसके पीछे? मेक इट रेन, है ना. पाऊस पडलाच पाहिजे, पैशाचा नुसता पाऊस पडला पाहिजे. बरोबर आहे. काय चाललंय पण असं असं धर्मासाठी लिहिले का? मेक इट रेन. असं धर्माचा नुसता पाऊस पडला पाहिजे. चातुर्मास चालू आहे नुसतं, म्हणजे स्वाध्याय, दिवसभर काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम,
असं उत्साह, नुसता धर्म 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 असा 4 महिन्याचं पंचकल्याण. पूर्वी सांगत होते ना, महिन्याची लग्न, 15 दिवसाची लग्न. आमच्या मामीचं 3 दिवसाचं झालं म्हटलं, इथं पंढरपुरात येऊन करून दिलं. 3 दिवस सगळे नागपूर लग्न इथं आले आणि 3 दिवस कमळात उभा करून लग्न करून दिले. 3 दिवस, महिना 15 दिवस अशी लग्न होती मोठी. आता लग्न किती वेळाचं? दांडिया. आणि ओनली दांडिया पण नाही, दांडिया हे नाव सांगतोय, खायचं आणि फास्ट फूड खायला फक्त तिथं गर्दी करायची. लग्नाशी काही घेणं देणं नाही. काय पण कळायला पाहिजे का नाही, ही माझी भावना आहे, बाग काय नाही. म्हणजे असं मला अस्वस्थ व्हायला लागले, बाग काय कुठे चालले, काय चालले, किती सांगितलं, काय सांगितलं. म्हणजे एकदा आपण प्रयत्न करताना आपले प्रयत्न जेव्हा व्यर्थ जाते त्यावेळेस त्या प्रयत्न करणाऱ्याला त्रास होत असतो. आपण एवढं प्रयत्न करतोय आणि तो आपल्याला साथच समर्थ देत नसला तर असं होतं ना. मग ते मला म्हणायचं, कसा उत्साहानं आपल्याला यायला पाहिजे. 4 महिने धर्म 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 संस्कार करण्यासाठी हे जैन धर्म आहे. सांगितलं त्यांनी पुढे जाऊन, इथं वाचतो बघा, थोडंसं काय काय वाचावं लागते तुमच्यासाठी. बघा, अनेक भाव में भ्रमण करते आज मनुष्य भाव में आए हैं, तो यहाँ सार की बात क्या है सो सोचिए. क्या महल खड़े कर देने में कुछ सारभूत बात मिलती है, अथवा कोई धन वैभव की बुद्धि कर लेने से सारभूत बात नजर आती है? लोगों के द्वारा कुछ अपना नाम यश बड़ा है, इसमें कोई सारभूत बात समझ में आती है? ये सब स्वप्नवत बातें हैं, ये सब पराये हैं. घड्याळाकडे बघतोय, अजून काय वाचतोय त्याच्याकडे लक्ष दे रे बाबू. प्रॉब्लेम जन्मणाऱ्यांमध्ये नाही, ओरिजिनेट करणाऱ्यामध्ये, जन्म घालणाऱ्यांमध्ये प्रॉब्लेम. मला हसू येतं कशामुळे आलं तर अनेक भाऊ में काय कळलं नाही आहे ना कोणाला. आणि मी वाचतोय अगदी मस्त लावून, अनेक भाऊ में भ्रमण करते करते. कसलं भाऊ असं झालं. काल आम्ही वाचत होतो ते, आम्ही नाही ते ह्याचे मम्मी पप्पा ते निलयचे बायपाशी अमृत वचन वाचत होते. मग एक त्यांनी त्यातलं वचन आपलं आलेलं प्रवचनात वाचलं, अज्ञान विस्मय का कारण है और ज्ञान आनंद का कारण, असं सांग वाचलं त्यांनी. म्हटलं काय दिले रे सांग, म्हटलं मला. अज्ञान विस्मय, विस्मय म्हणजे काय रे? विस्मय का, मग काय विस्मय म्हणजे विस्खळीत नाही नाही, विस्मरण असलं काहीतरी सांगत बसले. विस्मय म्हणजे काय माहिती ना, काय परिस्थिती इतकी बेकार आहे, काय वाचलं काय कळतच नाही है ना. पड्डाला है ना, ऐकून सोडलं, वाचून सोडलं, सगळं सोडलं, धर्म असा सोडला, दर्शन करून सोडलं देवाला. हे हसू त्याच्यामुळे आलं मला की अनेक भाव में भ्रमण करते करते आज मनुष्य भाव में आए हैं. कळतं का? ह्याचा अर्थ कळला नाही म्हणून मला हसू आलं. त्या महाराजांना हसू आलं का नाही, शेठजी काय विचार करतोय तसं मला हसू आलं की त्यांना काय कळायचं की अनेक भाऊ म्हणजे कशाला भाऊ म्हणायचे, आणि त्याच्यातलं दुःख काय, मरण काय, असं करत करत आज कुठंतरी मनुष्य जन्म मिळालाय. काय बिरुभाय कान उघडे ठेवा है ना. तो यहाँ सार की बात क्या है, येथे आलोय तर इथं काय सांगता का की जाऊ दे, एखादा डास चावला तर चाललंय काय, तिकडे लक्ष दिलं तर उगाच आपलं खेळायचं त्या शरीराबरोबर. माणसं गप बसतच नाही देवासारखी. आणि तो या सार की बात क्या है, सारभूत कोणती गोष्ट आहे विचार करायला पाहिजे नाही. परिणत आहे खरं तर तुम्हाला तर वैराग्य व्हायला पाहिजे. आता है ना, नवीन जन्म आहे तुमचा, तेव्हा खाली म्हणा हो म्हणायचं खरोखर आहे. हे परम वैराग्य किंवा काय नाही आहे,
एक क्षणात तिकडं तिकडं झालं माहिती आहे. पण आहे काहीतरी पुण्य होतं. आता माझा हे जीवन कशासाठी समर्पित पाहिजे विचार करायला नको. पूर्ण ज्ञान ध्यान संयम तप वैराग्य अशामध्ये लागायला नको. आपलं विचार श्रद्धा कुठंतरी आचार पण तसे भयंकर आहे. म्हणून म्हटले इथं मिळाला मनुष्य पर्याय इसमें है क्या सार क्या है. सोचिए सोचिए म्हणून म्हटलं अक्कल अक्कल वापरा रे असं म्हणायचं इथं. आपली अक्कल लावा. आपली तुमची अक्कल लावा ना. माझ्या अक्कलीनं तुमचं काम काय होणार. आपण आपली अक्कल केव्हा लावणार आहे राहुल. अक्कल असली तर लावू का कसं असा प्रश्न आहे. चलने को ना सोचिए क्या महल खड़े कर देने में कुछ सारभूत बात मिलती है. मस्त बिल्डिंग उभा केल्या काय काय मिळालं काय. 3 लाख भाडं 5 लाख भाडं काय भाडे खाओ. व्यवहारात त्याला शिडी झाली आता ती भाडे खाओ. भाडे खाऊ म्हणजे भाडं खाऊ असं म्हणतात ना. पण असू दे काय कोणी जग म्हणू दे त्याने मला काय फरक पडत नाही. मला मिळाले ना मेक इट रेन आहे ना. आलं ना बाज धन आलं बाज झालं. जगाने शिव्या दिल्या काय कर्माने मला पापाचा बंधन रूप आहे ना बंधन केलं काय. आय डोंट केअर काय. आय डोंट केअर म्हणजे मला कोणाशी काही घेणं देणं नाही. काय कर्मबंधन होऊ दे पाप बंद होऊ दे जग काय म्हणू दे आय डोंट केअर. पापामध्ये इतकी बुद्धी आहे आणि मुनिराज पण तेच करते. आय डोंट केअर. इतकी आत्म्यामध्ये बुद्धी लागलेली असते. मला काय घेणं देणं आहे जगाशी. काय जग म्हणतंय कपडे घातलेत का नाही घातलेत दास चावतेत का थंडी का ऊन मनुष्याकडून उठा. आय डोंट केअर. तुम्ही काय सांगा आय डोंट केअर असं तुमचं म्हणणं आहे. कसंही सांगा आम्हाला काय घेणं देणं. काय सांगत तुम्ही. हा धन वैभव की बुद्धी कुठे गेले. महल खड़े कर देने से सारभूत है ना में कुछ सारभूत बात मिलती है. अक्कल लगा सोचिए म्हणते सोचिए. हा काय मिळालं सार काय त्याच्यातलं. फार छान छान लिहिलेलं आहे पुढे जाऊन. मिळालाय मनुष्य जन्म तर श्रावकांनी इथं आत्मोपयोग के अर्थ दान म्हणून लिहिलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे कि दान की पद्धति एक आत्मरक्षा के लिए है. जो वैभव निकट है उस वैभव में ममत्व न रहे तब ही तो आत्मा की सुख रख सकते हैं. सुध सुध है ना. पैसे आले पण ममत्व राहिलं नाही तर ती आत्म्याचं कुठेतरी सुध राहील ठेवते. ऐसी गृहस्थ की बात बताई जा रही जिसे उस परिग्रह से ममत्व नहीं रहता. आवश्यक कार्यों में द्रव्य प्रदान करने में रंच भी हिचकिचाहट नहीं है क्योंकि उसे परिग्रह से मोह ही नहीं है. जो परिणाम करके रख रहा है वह गृहस्थी के कर्तव्य के नाते रख रहा है. तो उसे यह पूर्णता विदित है कि जितना भी परिग्रह है उतने में ही गुजारा किया जा सकता है. कोई यह बता सकता है कि गृहस्थ का गुजारा कितना वैभवशाली बनने पर हुआ करता है. सांगा बरं मला. किती पैसे असल्यानंतर किती संपत्ती असल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गृहस्थीचं जीवन चालू शकते. विशाल बाबू सांगा किती पैसे पाहिजेत की जेणेकरून तुझी गृहस्थी चांगलीच आहे. तुझा काय विकल्प किती. सगळ्यांच्या आकडे एक येतील काही नाही. सगळ्याचा आकडा एकच आहे. मी सांगतो सगळं जग मला द्या म्हणजे इतका आकडा मोठा आहे सगळ्याचा तुमचा. कोणाकोणाला देऊ मी आता. पंचायत होईल. बघितलं जर आजूबाजूला बघितलं ज्यांच्याकडे किती आहे काय झोपडीत राहणारे किंवा आपल्याकडे काम करणारे येऊन
राहते जगतेत का नाही? हा, मस्ती पाहिजे, फक्त मस्तीसाठी चालले. आणि मस्ती नाही सस्ती, असं एक भजन सांगितलंय. सस्तत पडत नाही मस्ती, पाप बंधाचं कारण आहे सांगायचं. म्हणून विचार केला पाहिजे, मला गरज किती आहे. फक्त त्या कोरोनामध्ये विचार करून काय करतो? हा, कुठे त्याला वाढवायचा प्रयत्न करायला पाहिजे ना. त्या वायरा गेला की बास, आणि परिमाण करा. आणि आज जग सांगतंय कुठेतरी, काय पाहुणे म्हणले, गरजेंना सीमित करा. हे जग आता म्हणायला लागले. कारण गरजा इतक्या इतक्या इतक्या, एकेका माणसाच्या इतक्या गरजा आहे ना. एक कुठल्या हॉटेलमध्ये जायचं तर म्हणते पोरं, काय असल्या हॉटेलमध्ये आम्ही राहत नाही, एसी नाही, डिलक्स नाही, काय नाही, असली रूम मध्ये आम्ही राहत नाही. बरोबर आहे, असलं झालं. नरकात गरमी किती आहे तुम्हाला कळते का? एक एक गोष्टी जेव्हा वाचल्यास, तुलना केली, वर्तमानात बघितलं तर असं वाटतं काय सुद्धा नाही, प्रॉब्लेम एकदम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, काय गरज नाही आहे. म्हणून अनुव्रत आपल्याकडे सांगितलंय, त्या अनुव्रताला किंमत द्या रे, नाहीतर वाया जाईल जीवन. हृदय शब्द असतो बघा. आज सोमवार आहे काय? सॉरी हा, सोडतोस. हा, कुठे गेला रे? हाँ है ना, क्या महल खड़े कर देने में कुछ सारभूत बात मिलती है, अथवा कोई धन वैभव की बुद्धि कर लेने में सारभूत बात नजर आती है. मेक इट रेन. हाँ, काय सार त्याच्या, खातो का त्याला? नाही, मग अगले विचारते क्या सारभूत नजर बात आती है? लोगों के द्वारा कुछ अपना नाम, यश, बड़ाई है उसमें, इसमें कोई सारभूत क्या बात समझ में आती है? काय त्याच्यात सार काय? चेतन भाई, काय आहे सार? काय भारी भारी, फक्त भारी. माझं भारी कसं एवढंच सगळ्याला पाहिजे. कोण विचारते? हे ते सगळं चाललं स्वप्नवत आहे. तेव्हा विचार करा, असं हे आचार्यांचं मत आहे. त्यानुसार जर आपण विचार केला तर आपलं कल्याण होणार आहे. तसं श्रद्धा दृढ केलं तर आपलं कल्याण होणार आहे. तसं आपण आपल्या जीवनात उतरवलं तर आपलं कल्याण होणार आहे. लोकांचं नाही चाललंय तर आपलं कल्याण होणार आहे. बघा तुम्हाला किती त्या ठिकाणी आनंद आहे. धर्मात सांगितलेल्या गोष्टीचं आपण थोडं जरी जीवनात उतरवलं तर एकदम शांती, आनंद आणि सुख असणार. धर्मामुळेच असणार आहे, धनामुळे नाहीच. ती गोष्ट चांगली श्रद्धेत उतरवा. त्यासाठी विचार करा, मी कोण आहे. ठीक आहे. ओम नमः. स्वतःला जाणा.
जीव आहे. मी संसार शरीर भोगांपासून भिन्न असा एक ज्ञान स्वभावी जीवच आहे.